नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? व्याकरणचं कारक आणि कारक यांचा हा दुसरा सीझन आहे। तर या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे ते आपण पाहणार आहे। पहिल्या सीझनमध्ये आपण काय पाहिले? कारक यांची परिभाषा आणि कारकची विभक्ती आणि त्यांचे काही प्रकार पाहिले। तर याबद्दल इथे पण आपण यांचे काही प्रकार पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे आपण कारणाचं पहिल्या सीझनमध्ये आपण कारक यांचा 3 प्रकार पाहिलेले आहे। आता दुसऱ्या सीझनमध्ये आपण चौथा, पाचवा, सहावा आणि किती आहे ते पण बघणार आहे। तर इथे आपल्या समोर कोणता आलेला आहे? चौथा। कोणता आलेला आहे? चौथा। तर चला बघून घ्या। चौथा तुमचा आहे संप्रदान कारक। कोणता आहे? संप्रदान कारक। तर इथे वाक्य में कर्ता जिसके लिए कुछ कार्य करता है उसे व्यक्त करने वाले शब्दों को संप्रदान कारक कहते हैं। तर इथे काय दिलेले आहे संप्रदान कारक बद्दल की यांची परिभाषा कशी दिलेली आहे? वाक्यामध्ये कर्ता ज्यांच्यासाठी कार्य करत आहे त्यांना व्यक्त करायच्या जे शब्द वापरून जात आहेत त्यांना आपण संप्रदान कारक असंही म्हणतो। पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या। नीटप्रमाणे ऐकून घ्या। वाक्यामध्ये जे कर्ता ज्यांच्यासाठी कार्य करत आहे त्यांना व्यक्त करणाऱ्या शब्दाला आपण संप्रदान कारक असंही म्हणतो। जसं इथे पहिलं दिलेले आहे, मैंने राज के लिए किताब लाई, म्हणजे मीने कोणासाठी किताब आणली आहे? राजसाठी किताब आणली आहे। तर याबद्दल तुम्ही बघणार इथे की याने कार्य केलेले आहे, पण कोणासाठी कार्य केलेले आहे? राजसाठी, कारण की राजसाठी त्यांनी पुस्तक आणली आहे। तर याबद्दल त्यांनी ज्याच्यासाठी कार्य केलेले आहे त्यांना जाणून घेतलेले आहे किंवा त्यांना जाणून घ्यायचं आहे, तर याबद्दल यांना आपण संप्रदान कारक असंही म्हणतो। दुसरा बघा, मंदा ने नंदा को किताब दी। मंदा यांनी कोणाला किताब दिलेली आहे? नंदा यांनी। तर यांनी कोणासाठी कार्य केलेले आहे? नंदासाठी। तर याप्रमाणे इथे जे मंदा आहे यांनी नंदासाठी कार्य केलेले आहे आणि यांना आपण संप्रदान कारक असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघून घ्या। आता तुमच्या समोर आलेला आहे पाचवा। कोणता? पाचवा। त्यांना आपण काय म्हणतात? अपदान कारक म्हणतात। काय म्हणतात? अपदान कारक। तर अपदान कारक काय आहे ते इथे आपण बघणार आहे। बघा, वाक्य में संज्ञा के जिस रूप में किसी के अलग होने की क्रिया का बोध होता है उसे अप्रदान कारक कहते हैं। इथे काय म्हणाले आहे की ज्या वाक्यात, नीटप्रमाणे ऐकून घ्या, ज्या वाक्यात संज्ञा किंवा ज्यांची रूप कोणताही अलग म्हणजे वेगळे करणारे जे क्रियाचा बोध होऊन जाते त्यांना आपण अप्रदान कारक असंही म्हणतो। नीटप्रमाणे पुन्हा ऐकून घ्या। नीटप्रमाणे पुन्हा ऐकून घ्या। वाक्यात ज्या संज्ञात रूपातून कोणताही वस्तूला अलग होणाऱ्याच्या प्रक्रियेचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण अपदान कारक म्हणतो। म्हणजे जे पण संज्ञा ज्या रूपातून कोणताही अलग म्हणजे ज्या क्रियातून अलग होऊन जाणार आहे त्यांना आपण अप्रदान कारक असंही म्हणतो। जसे इथे बघा, वह बाजार से घर आया। कुठून? ते बाजारातून घर आले, म्हणजे बाजारातून ते वेगळा झालेला आहे, म्हणजे वेगळा म्हणजे अलग झालेला आहे। तर याप्रमाणे यांना आपण अपदान कारक असंही म्हणतो। दुसरा बघा, छत्ते से शहद नीचे गिरने लगे। तर काय होते? छत्ते जे मधुमक्खीचं जे छत आहे त्याप्रमाणे शहद नीचे पडते। तर याप्रमाणे ते तिथून वेगळा होऊन जात आहे ना, वेगवेगळा होऊन जात आहे। तर याप्रमाणे यांना आपण अपदान कारक असंही म्हटलं। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला अजून बघून घ्या। इथे बघा, सहावा आपण बघणार आहे संबंध कारक। काय बघणार आहे? संबंध कारक। तर संबंध कारक काय आहे? वाक्य में संज्ञा के जिस रूप से दो संज्ञा या सर्वनाम के परस्पर संबंध का पता चले उसे संबंध कारक कहते हैं। तर याप्रमाणे संबंध कारक कोणाला म्हणाले आहे की ज्या संज्ञात, नीटप्रमाणे ऐकून घ्या, वाक्य में संज्ञा के जिस रूप से, वाक्यातून संज्ञातून ज्या रूपातून दोन संज्ञा यांच्या सर्वनाम परस्पर संबंध जोडून जात आहे त्यांना आपण संबंध कारक म्हणत आहे। नीटप्रमाणे ऐकून घ्या। पुन्हा सांगत आहे मी, ज्या वाक्यात संज्ञा ज्या रूपात दोन संज्ञा किंवा दोन सर्वनाम हा परस्पर संबंध जाणून जात आहे त्यांना आपण संबंध कारक असंही म्हणतो। जसे इथे बघा, पहिला उदाहरण आहे, विजय संजय का बेटा है। विजय हा कोणाचा पुत्र आहे किंवा कोणाचा मुलगा आहे? संजय यांचा मुलगा आहे। तर याप्रमाणे का
हा संबंध जोडून जात आहे. विजय किंवा संजय का, तर हा जो काय आहे ते संबंध जोडून जात आहे, त्यांना आपण म्हणतात संबंधकारक. कळलं की नाही? हो. तर चला आता दुसरा बघूया. दुसरा, उनकी पत्नी का नाम रमा है. त्यांची पत्नीचं नाव काय आहे? रमा आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे जे संबंध जोडून जाणार आहे की त्यांची पत्नीचं नाव काय आहे? रमा. तर कोणाची? तर याबद्दल यांचा संबंध जोडून जात आहे, तर यांना आपण संबंधकारक असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे बघा, सातवा आहे अधिकरण कारक. सातवा काय है तुमचा? अधिकरण कारक. सातवा काय है? अधिकरण कारक. वाक्य में शब्द के जिस रूप से क्रिया के आधार का बोध हो वह अधिकरण कारक कहलाता है. इथे काय म्हणाले आहे अधिकरण कारक बद्दल की वाक्यात शब्दातून ज्या रूपातून क्रिया के आधारचा, त्या रूपातून क्रियांचा आधारचा बोध होऊन जात आहे, त्यांना आपण अधिकरण कारक असंही म्हणतं. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. वाक्यात ज्या शब्दातून रूपातून किंवा वाक्यात ज्या शब्दाचे ज्या रूपातून क्रियाचा आधारे बोध होऊन जात आहे, त्यांना आपण अधिकरण कारक असंही म्हणतं. जसे पहिला, घर में चोर घुस गया. कुठे चोर घुसला आहे? घरामध्ये चोर घुसलेला आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा जे चोर घुसलेला आहे घरामध्ये, तर याबद्दल अधिकरण होऊन जात आहे, त्याबद्दल यांना आपण अधिकरण कारक असंही म्हणतं. दुसरा, वहां पर कोई नहीं था. कुठे कोणी ना होता? तिथे कोणी नाही होता. तर याप्रमाणे यांना आपण अधिकरण कारक असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपल्या समोर आलेले आहे आठवा. काय आलेला आहे? आठवा काय? संबोधन कारक. काय आहे? संबोधन कारक. आठवा आपला जे आहे संबोधन कारक आहे. तर याबद्दल वाक्य में शब्द के जिस रूप से किसी को बुलाने अथवा संबोधित करने के भाव का पता चले उसे संबोधन कारक कहते हैं. तर याबद्दल संबोधन कारक काय आहे? तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. वाक्यात बद्दल जे रूपातून कोणताही कोणाला बोलवायचा किंवा कोणाला संबोधित करायचा भाव उत्पन्न होऊन जात आहे, त्यांना आपण संबोधक कारक असंही म्हणतं. कळलं की नाही? चला पुन्हा सांगत आहे मी. नीट प्रमाणे ऐकून घ्या. वाक्यात ज्या शब्दातून ज्या रूपातून कोणताही बोलवणाऱ्याचा किंवा संबोधित करण्याचा भाव उत्पन्न होऊन जात आहे, त्यांना आपण संबोधनकारक असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. इथे बघा, हे राम मेरी रक्षा करो. तर काय करते? आम्ही ईश्वरला सांगत आहे किंवा देवाला सांगत आहे की तुम्ही माझी रक्षा करा. तर मी संबोधन करते ना की तुम्ही माझी रक्षा करा. तर याबद्दल यांना आपण संबोधनकारक असंही म्हणतं. दुसरा बघा, अरे ये क्या हो गया. तर याबद्दल तुम्ही पाहणार की अरे हे काय झालं, तर याबद्दल असंही संबोधन करून देत आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे बघा, निम्नलिखित वाक्य में कारक व कारक चिन्ह के उदाहरण दिए गए हैं, इन्हें ध्यानपूर्वक पढ़िए. इथे तुम्हाला मी वाक्य किंवा कारक आणि त्यांचं चिन्ह पण दिलेले आहे. तर याप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे की कशाप्रमाणे यांचं चिन्ह किंवा कारक चिन्ह आपल्याला ध्यानपूर्वक वाचन करायचं आहे. तर पहिला काय आहे? तुम दोनों इन सूचना का प्रार्थनापूर्वक विचार करना. तुम्ही दोघं हा सूचना जो तुम्हाला मी दिलेली आहे त्यांना प्रार्थनापूर्वक विचार करायचा. तर तुम्ही बघणार की यांचा संबंधकारक काय आहे? का. तर हा दोघांचा संबंधकारक काय आहे? का. तर हा जे आहे कारक चिन्ह आहे. हा यांचा काय आहे? कारक चिन्ह आहे. आणि संबंधकारक आहे. हे कोणता कारक आहे? संबंधकारक. आणि यांचा कारक चिन्ह काय आहे? का. तर याबद्दल यांच्या कारक चिन्ह आणि संबंधकारक हे चिन्ह आहे. कळलं की नाही? हो. आता दुसरा पाहणार. आगे जाकर बहन को ऐसा लगेगा. तर आगे म्हणजे पुढे जाऊन ताईला असं वाटणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की को म्हणजे कर्मकारक. हा कोणता कारक आहे? कर्मकारक. आणि यांचा कारक चिन्ह काय आहे? को. तर याबद्दल असा जो संबंध कारण जोडत आहे त्यांचं कर्मकारक देत आहे. कळलं? हो. आता आपण तिसरा पाहणार आहे. आश्रम कुडन से मुक्त होना चाहिए. आश्रम यांना कुडन तो मुक्त होणं पाहिजे. तर हा काय आहे? अपदान कारक आहे. काय आहे? अपदान कारक आहे. तर याबद्दल से हा कुडन आणि कारक चिन्ह आहे. आणि कारक कोणता आहे? अपदान कारक आहे. तर याबद्दल वाक्य कारक आणि कारक चिन्ह अशा प्रमाणे दिलेले जात आहे. आता आपण चौथा पाहणार. उसके लिए पैसे तो सहज मिलेंगे.
त्यांच्यासाठी पैसे तर सहज भेटणार आहे. तर याबद्दल हा कोणता कारक आहे? हा संप्रदान कारक आहे. कोणता कारक आहे? संप्रदान कारक आहे आणि यांचा कारक चिन्ह आहे के लिए. कोणता आहे? के लिए. तर याबद्दल यांचा कारक चिन्ह के लिए आहे आणि या कोणता कारक आहे? संप्रदान कारक आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे बघा वाक्य कारक चिन्ह आणि कारक. इथे बघा मैं ड्रायव्हर को बुला लाया. मैं ड्रायव्हर को बुला लाया. मीने ड्रायव्हरला बोलवले. तर याप्रमाणे यांचा कारक चिन्ह आहे को आणि हा कोणता कारक आहे? कर्मकारक. हा कोणता कारक आहे? कर्मकारक आहे. तर याप्रमाणे इथे दुसरा प्रश्न आहे. उन्होंने आगे प्रश्न किया. कर्ता कारक. ने कारक कोणता आहे? कर्ता कारक आणि यांचा कारक चिन्ह काय आहे? ने. तर याबद्दल हा जे ने आहे यांचा कारक चिन्ह आहे आणि कारक हे कर्ता कारक आहे. आता बाबूजी घर आ गए. कोणी घर आला? बाबूजी या घर आले. तर याबद्दल कर्ता कारक पर सर्गरहित आहे. पर सर्गरहित आहे. तर याबद्दल कर्ता कारक काय आहे? पर सर्गरहित. तर याप्रमाणे मी तुम्हाला असंही कारक चिन्ह आणि कारक दिलेलं आहे की त्याबद्दल तुम्हाला लवकर समजणार किंवा लवकर कळणार आहे. आता महात्मा जी ने हमें अहिंसा की विचारधारा दी है. तर याबद्दल कर्ता कारक आणि संबंध कारक आहे. ने आणि की. तर याबद्दल कोणता कारक आहे? हा दोन कारक आहे. कर्ता कारक आणि संबंध कारक आणि यांचा कारक चिन्ह काय आहे? ने अजून की. तर याबद्दल यांना कारण करून जाणार आहे. आता बघा धनिको से पूरा सहयोग मिलेगा. कोणासाठी? धनिक. हा जे धनिक आहे त्यांच्यासाठी आपल्याला पूर्ण सहयोग भेटणार आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार से हा जे कारक चिन्ह आहे आणि अपादन कारक. हे कोणता कारक आहे? अपादन कारक आहे आणि से हा जे कारक चिन्ह आहे. आता आपण 10वा पाहणार समाज में आर्थिक विषमता है. समाज यासाठी किंवा इथे आर्थिक विषमता आहे. तर तुम्ही पाहणार की इथे हा कोणता कारक आहे? अधिकरण कारक आहे आणि यांचं कारक चिन्ह काय आहे? में. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे किंवा यांचं कारक चिन्ह किंवा इथे जे कारक चिन्ह दिलेले आहे आणि ह्या कोणता कारक आहे तुम्हाला जाणून पाहिजे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे इथे बघणार. परत आहे उसी के बल पर मिलता है. कोणता? त्याच्याही बलवर आपल्याला भेटणार आहे. ते अधिकरण कारक. हा कोणता कारक आहे? अधिकरण कारक आहे आणि पर. तर याबद्दल हा जे पर आहे त्यांच्याबद्दलही हे अधिकरण कारक आहे. आता इथे बघा गुलामी की प्रथा संसारभर में हजारों वर्ष तक चलती रही. गुलामी यांची प्रथा संसारभर हजारो वर्ष तक चालत आहे. तर याप्रमाणे की हा कारक चिन्ह आहे आणि संबोधन कारक. हा कोणता कारक आहे? संबोधन कारक आहे. आता इथे पाहणार आहे आपण अरे यहाँ पर एक भी चिड़िया नहीं दिख रही है. इथे एक पण चिडिया नाही दिसत आहे. तर याप्रमाणे हा कोणता कारक आहे? संबोधन कारक आहे आणि अधिकरण कारक. इथे दोन कारक दिलेले आहे. कोणकोणता? संबोधन कारक आणि अधिकरण कारक आहे आणि यांचं कारक चिन्ह आहे अरे आणि पर. तर याबद्दल असं पण होते की एका प्रश्नावर तुम्हाला दोन कारक चिन्ह जाणून जात आहे. तर तुम्हाला असं नाही करायचं की हा नाही आहे हा. तुम्ही नीट प्रमाणात त्याला पण लिहून घ्यायचा. आता इथे बघा आसमान में चिड़िया उड़ रही है. अधिकरण कारण पे. तर में आणि अधिकरण. दुनिया से स्वार्थ की भावना खत्म होगी. दुनिया से स्वार्थ की भावना. तर इथे काय दिलेलं आहे? दुनिया यामध्ये स्वार्थ किंवा स्वार्थ की भावना खत्म होगी. तर इथे पण तुम्हाला दोन कारण भेटलेले आहे. कोणकोणते? अपदानकारक आणि संबंधकारक. तर अपदान कोणते कारक आहे? से आणि संबंधकारक कोणते आहे? की. तर याबद्दल इथे जे कारक किंवा कारक चिन्ह मी दिलेलं आहे तुम्हाला खूपच मदत भेटणार आहे की याबद्दल तुम्हाला कळणार पाहिजे की इथे कोणता कारक आहे आणि इथे कोणता कारक आहे आणि त्यांच्यामध्ये काय परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हे कारक होते आणि त्यांचा कारक कसा जाणून पाहिजे आणि त्यांचा प्रकार आपल्याला कसा प्रमाणे जाऊन जाणार आहे आणि कारक चिन्ह हे पण पाहिले. कारक चिन्ह बद्दल आपण हे करणार आहे की हा कोणता कारक आहे आणि जेव्हा हा प्रश्न विचारून जात आहे तेव्हा मी तुम्हाला हा प्रश्न का दिलेला आहे कारण की तुम्हाला लवकर समजणार. त्या चार्ट बद्दल तुम्हाला लवकर समजणार. जे मी ती हा कोष्टकमध्ये दिलेले होते त्याबद्दल तुम्हाला लवकरच समजणार की यांचं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जाते आणि यांचा कारक चिन्ह कसं आहे त्याबद्दल तुम्हाला लवकर समजणार आणि लवकर कळणार आहे.
त्याबद्दलही मी तुम्हाला हा प्रश्न विचारून देत आहे, कारण की तुम्हाला लवकर. तर हा सगळं तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि पुन्हा लिहून घ्या. जेव्हा तुम्हाला कळणार आहे, तेव्हाही तुम्हाला हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे समजणार आहे. तर हा जे कारक चिन्ह आहे, त्यांचा प्रयोग कशासाठी होते किंवा का केलेले जाते, हे पण मी इथे सांगितले आहे. तर तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. धन्यवाद.